मराठवाड्याच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते अतिवृष्टी झाली, त्यानंतर पूर परिस्थिती जी आली त्या ठिकाणी आली, त्यानंतर शासनाकडून जे आहे ते आता काल मदत जी आहे ती जाहीर झालेली आहे। त्याच मदतीच्या विरुद्ध आता शिवसेना ठाकरे गटाकडून जे आहे ते आता राज्यभर आंदोलन जे आहे ते सुरू असलेलं आपल्याला एकूण पाहायला मिळतं। नक्की हे आंदोलन का करण्यात आलं आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। काय सांगाल, कशासाठी हे आंदोलन जे आहे ते तुम्ही करताय? काल जे आहे ती मदत जाहीर करण्यात आलेली, या सरकार फक्त हे असं आहे की पोकळ घोषणा करणारे सरकार आहे। निवडणुकीच्या पूर्वी आपल्या जाहीरनाम्यामध्ये या सरकारनं जाहीर केलं होतं की आम्ही निवडून आल्यानंतर, आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊ। हे आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं, या देशानं पाहिलं। निवडणुका व्हायला वर्ष झालं तरी सुद्धा शेतकऱ्यांना 1 रुपयाची मदत आजपर्यंत झाली नाही। कर्जमुक्त ही गोष्ट तर लांबच राहिली। त्या उपर मागच्या महिन्यापासून जी अतिवृष्टी या महाराष्ट्रामध्ये होतीये त्याबाबत कालच्या क्षणापर्यंत 1 रुपयाची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात मध्ये झालेली नाही। काल जे पॅकेज जाहीर झालं 31,600 कोटीचं, हे फक्त घोषणा आहे। डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात 1 रुपयाची मदत आतापर्यंत गेलेली नाही। महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करून त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले होते। ही आठवण या देवाभाऊच्या युती सरकारला आहे का? 3 तिघाडी काम बिगाडी जे सरकार आहे, अनेकांचा सपोर्ट घेतय, आमदार खरेदी करते, त्यांच्यासाठी यांच्याकडे पैसे आहेत। पण हा जगाचा पोशिंदा आहे, हा आपला बळीराजा आहे, जो शेतकरी शेतामध्ये धान्य पिकवतो त्याच्या जोरावर हे मंत्री मंत्रालयामध्ये बसून भ्रष्टाचार करतात, पैसे खातात। त्यांच्यात एवढी ताकद शेतकऱ्यामुळे येते, पण त्या शेतकऱ्यांना मदत करायला यांच्याकडे 1 रुपया नाही। शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी जाणार? नुसत्या पोकळ घोषणा करायच्या, जाहिराती करायच्या, स्वतःचे फोटो टाकायचे। आजही सगळ्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण वर्तमानपत्रामध्ये पहिल्या पानावर ह्यांच्या फोटोच्या जाहिराती आहेत। हीच मदत तातडीने जर तुम्ही शेतकऱ्यांना दिली असती तर बळीराजा सुखावला असता, पुन्हा एकदा त्यांनी उभारी घेतली असती। पण फक्त पोकळ घोषणा करण्याशिवाय सरकार काहीही करू शकत नाही, म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलोय। पोकळ घोषणा जे आहेत ते या ठिकाणी करताना पाहायला मिळतं। कलेक्टर ऑफिसला आज आंदोलन जे आहे ते होताना पाहायला मिळतं। काय मुख्य मागणी असणार? मुख्य मागणी म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे। हेक्टरी 50,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे मिळालेच पाहिजेत। नुसती घोषणा करून फायदा नाही। तर हे शेतकऱ्यांचं दुःख जे आहे, ज्यांची मुलं बाळ वाहून गेले, त्यांचे जनावरे वाहून गेलेत, आज नको ती नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे, जे कधीही भरपाई त्याची होऊ शकत नाही। आणि शेतकरी राजा हवालदिल झालेला आहे। असं असताना जर तुम्ही तुटपुंजी मदत करताय तर फारच दुःखदायक गोष्टी आहेत। शेतकऱ्याला न्याय हा मिळाला पाहिजे, शेतकरी पुन्हा उभा राहिला पाहिजे, अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत। काल राज्य शासनाकडून करण्यात आलेली मदत जी आहे ती अगदी तुटपुंजी आहे। याच संदर्भात जे आहे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून जे आहे आता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जे आहे आता आंदोलन सुरू असलेलं आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। कॅमेरामन सुशांत सह मी रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।